हे अश्रू आणणारे क्षण आहेत जे आपल्या समोर येत आहे। एका तरुण अभिनेत्रीचा मृत्यू हा धक्का कमी नाही, तिच्या कुटुंबासाठी आणि तिच्या नव्यासाठी हा जखम कधीही भरू शकणार नाही। प्रेक्षक हो, आज आपण बोलत आहोत प्रसिद्ध मराठी आणि हिंदी टीव्ही अभिनेत्री प्रिया मराठे यांच्याबद्दल। प्रिया मराठे यांच्या अकस्मात निधनाने प्रत्येक डोळा पाणावला आहे। फक्त 38 वर्षांच्या वयात त्या या जगाला कायमचा निरोप देऊन गेल्या। कॅन्सरशी दीर्घ लढाई केल्यानंतर 31 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत त्यांचा मृत्यू झाला। त्या आपल्या पती शंतनू मोगे, आईवडील आणि कुटुंबियांना शोकसागरात सोडून गेल्या आहेत। घरात आता शांतता आहे, जिथे कधी शा घुमायचा। नव्याच्या डोळ्यात पाणी आहे, आईवडिलांचे हृदय तुटले आहे आणि सहकारी कलाकार हादरले आहेत। चाहत्यांसाठी हा धक्का शब्दांत सांगता येणार नाही। प्रिया मराठे यांचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी मुंबईत झाला। त्या हस्तमुख, जिवलग आणि सगळ्यांच्या लाडक्या मुलगी होत्या। शाळा कॉलेजच्या दिवसांतच त्यांना नाटक आणि परफॉर्मन्सची आवड लागली। मैत्रिणी सांगतात की त्या रंगमंचावर आल्या की संपूर्ण सभागृह उजळून निघायचं। 2005 मध्ये त्यांनी मराठी मालिकेत या सुखानो यामधून अभिनयाची सुरुवात केली। त्यानंतर 4 दिवस सासूचे आणि तू तिथे मी मधील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना मोठी ओळख मिळाली। हिंदी मालिकेत त्यांनी कसम से मधून पाऊल ठेवले। कॉमेडी सर्कसमध्ये त्यांचा खट्याळ स्वभाव प्रेक्षकांना भावला। पण खरी लोकप्रियता त्यांना पवित्र रिश्ता या मालिकेत वर्षा ह्या भूमिकेतून मिळाली। हा रोल इतका गाजला की आजही लोक त्यांना त्या नावाने आठवतात। त्यानंतर बडे अच्छे लगते हैं मध्ये ज्योती मल्होत्रा आणि साथ निभाना साथिया मध्ये भवानी राठोड ह्या भूमिकेत त्यांनी वेगळा ठसा उमटवला। ही जोडी फक्त आनंदीच नव्हती तर एकमेकांची ताकद होती। त्यांच्या इंस्टाग्रामवरील पोस्ट्स, विशेषतः 2024 मध्ये जयपूरच्या आमेर किल्ल्यातील फोटोज, आज चाहत्यांच्या मनाला चटका लावतात। कोणी विचारही केला नव्हता की त्या छायाचित्रा त्यांच्या शेवटच्या आठवणी ठरतील। प्रेक्षक हो, प्रिया मराठे यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की आयुष्य किती अल्प आणि मौल्यवान आहे। त्या फक्त एक अभिनेत्री नव्हत्या, त्या मुलगी होत्या, पत्नी होत्या, मैत्रीण होत्या आणि एक प्रकाशकिरण होत्या, ज्या जिथे जायच्या तिथे मने जिंकून यायच्या। त्यांच्या आईवडिलांचे तुटलेले हृदय, नव्याचे अश्रू भरलेले डोळे आणि चाहत्यांच्या पाणावलेल्या नजरा हे सांगत आहेत की त्यांनी लोकांच्या मनावर किती खोल ठसा उमटवला आहे। चला आपण सगळे मिळून त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करूया आणि कमेंट्समध्ये प्रिया मराठे लिहून त्यांना शेवटचा आदरांजली वाहूया।